नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की सहाय्यक संचालनालय ग्रंथालयाचा 2014चा क्वेश्चन पेपर. आज फक्त आपण पाहूया की पेपरला काय काय विचारलं आहे. जसं मी नेटच्या पेपरचं ब्रीफमध्ये पाहिलं होतं. तुम्ही पहा की महाराष्ट्र शासनाचा जो पेपर आहे कसा आहे तो ग्रंथपाल महाराष्ट्र राज्य शासन 2014चा मी भरपूर प्रयत्न करून हा पेपर काढला आहे. तुम्ही फक्त पहा, एकूण 100 प्रश्न आहेत आणि त्यासाठी 200 गुण आहेत. आणि ह्या पेपरची मी PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देईल किंवा तुम्ही टेलिग्रामवरती ज्यांना कोणाला हवे त्यांनी रिक्वेस्ट करा, मी त्यावरती तुम्हाला PDF सेंड करेल. ठीक आहे, यूट्यूबच्या लिंकमध्ये माझी टेलिग्रामची लिंक आहे. ठीक आहे, तर पहा 100 प्रश्न देत आहेत. MCQ आहे, पण आता काय माहीत 10 वर्ष झाले 2014 आणि 2024, तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलू शकते. पण अंदाजित आपण पाहू शकतो की ग्रंथपालांचा जो काही पेपर आहे कसा राहू शकतो. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे की सार्वजनिक ग्रंथालय कायदा अस्तित्वात नसणारे भारतातील राज्य कोणते आहे. हा सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, 10 वर्षापूर्वीचा प्रश्नपत्रिका पाहतोय तर आपल्याला सहज सोपे प्रश्न वाटतील, पण तुम्ही फक्त अंदाजा घ्या की कसे कसे टॉपिक येतील आणि आत्ता जे ॲप्लिकेशन बेसवरती कसे टॉपिक येऊ शकतील. आणि हा संपूर्ण पेपर मराठीत आहे, इंग्लिशमध्ये किंवा लँग्वेजमध्ये नाही आहे. इफ्लाचे मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे. इंडिया रेफरन्स ॲन्युअल, सार्वजनिक ग्रंथालय कायदे करणारे भारतामधील 3 राज्य, तिसरे राज्य कोणते आहे. हां, इथे एक पहा तुम्ही, आता नवीन येते की महाराष्ट्राच्याबद्दल डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संपादित केलेल्या ज्ञानकोशाचे. ठीक आहे, हा प्रश्न महाराष्ट्राच्या लायब्ररी संघटनेबद्दल आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अनुदानाबद्दल मी यावरती एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही पाहून घ्या. पण आता हे जे अमाऊंट अनुदानाचं हे चेंज झालेलं आहे, ते यावरती लक्ष ठेवा. संदर्भ सेवा काय असते. महाराष्ट्रातील दरवर्षी विद्यमान दराने परिरक्षण अनुदान किती रुपये. अनुदानाचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पाहून घ्या. छोटासा आहे, मी जास्त लेंदी घेत नाही. ठीक आहे, सॉफ्टवेअर लायब्ररीसाठी ओपन सोर्सवाले सॉफ्टवेअर कोणते आहेत. ISBN सध्या किती अंकी आहे. DBMS म्हणजे काय. क्लासिफिकेशन, वर्गीकृत तालिका, कॅटलॉगिंग काय असते. सूची. ठीक आहे, सध्या ग्रंथासाठी ISBNची सुरुवात 3 अंक कोणते नमूद केलेले आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम कायदा. सचिव कोण असतो मी सांगितलेलं आहे तुम्हाला, व्हिडिओ पाहून घ्या, छोटेसे आहेत, जास्त काही लेंदी नाही. शासनाने देण्यात येणारे उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ते कर्मचारी. हा 1-2 व्हिडिओमध्ये संपूर्ण मी तुम्हाला हा सर्व काही सिलेबस सांगितलेला आहे छोटासा. ग्रंथालय दाखल नोंदीबद्दल काय योग्य आहे. राजाराम मोहन राय ग्रंथालयाबद्दल लाभ मिळाले. महाराष्ट्रातले पहिले ग्रंथालय कोणते आहे. लक्षात ठेवा, जे काही प्रश्न आहेत काही निगडीत महाराष्ट्राच्या निगडीत आहेत आणि काही डायरेक्टली लायब्ररी सायन्सचे आहेत. विषय शब्दकोश, DDCची पद्धत. मुख्य वर्गामध्ये सामान्य मानवी ज्ञान विषय कशात समाविष्ट केलेला आहे. ग्रंथालय संचलनामध्ये मुख्यालयाचे किती कार्यालय असतात. इन्फ्लेमेट राष्ट्रीय केंद्र कुठं आहे. वार्षिक देणगी काय आहेत. भारत राज्य सरकारचे प्राध्यापक प्रोफेसर DP चट्टोपाध्याय यांची समितीबद्दल कोणती आहे. आणि डॉक्टर S.R. रंगनाचे वर्गीकृत तालिकेची पहिली आवृत्ती कोणत्या वर्षी. अशा प्रकारचे आहेत आपल्याला काही प्रश्न. आपण एक एक करून पाहूया. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मी तुम्हाला डायरेक्टली PDF पाठवून देईल. आणि हा संपूर्ण पेपर मी एकदाच पार्ट वाईज मी करून टाकेल, कारण माझ्याकडे जे काही स्क्रीन रेकॉर्डर आहे ते 2-3 मिनटापूर्वीपर्यंत चालते. काय माहीत काय झाले, पण मी परत एकदा स्प्लिट करून तुम्हाला एक पार्टमध्ये हा व्हिडिओ पाठवेल. आणि ज्यांना कोणाला हवी असेल PDF कॉपी मी त्यांना टेलिग्रामवरती पाठवून देईल. तुम्ही यूट्यूबच्या डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाहू शकता, त्यावरती मला रिक्वेस्ट पाठवा, मी तुम्हाला पाठवून देईल. ठीक आहे, थँक्यू.